राजपुत्र ठकसेन भाग 23. स्त्री चरित्र गहन आहे. राजाला पाहायला सर्व अधिकारी लोक आल्याने तेथेच दरबार भरला. राजाने विचारले, आपण कोण? मी आपली पत्नी कांचनमाला आणि हा आपला पुत्र ज्याला आपण दरबारात हजर करण्यासाठी सन्मानाने आमंत्रण दिले आहे तो ठकसेन. आपला पुत्र. छे, तुझी आणि माझी भेट कधीच झाली नाही. विवाहाची पहिली रात्र साजरी होण्याच्या अगोदरच मी तुला त्या ओसाड वाड्यात राहण्याची शिक्षा दिली होती. राजा कपाळाला आट्या घालून म्हणाला, स्त्री चरित्र विक्रम चरित्रापेक्षा गहन आहे हे आता आपल्याला कबूल करायला हवं. आपल्या जवळील नवरत्नांचा हार राजा विक्रमाच्या गळ्यात घालीत कांचनमाला म्हणाली, हा हार तुला कसा मिळाला? राजा हार पाहून आश्चर्याने म्हणाला, कमला नर्तकी आपल्या सहवासात 5-6 महिने राहिली होती. तिच्यावर खुश होऊन आपण तिला हा हार, आपला आवडता हार दिला होता. नाथ दासीला विसरलेले दिसतात. म्हणजे कमला आणि कांचन एकच? तू होतीस ती? होय महाराज. खरं सांगतेस? आपल्या पायाची शपथ. आपला अंकुर माझ्या पोटी वाढतो आहे हे माझ्या लक्षात येताच मी राजवाडा सोडला, कारण मीही जिद्दीस आले होते. मला माझे शब्द आपल्याला पटवून द्यायचे होते. आपला विरह जाचक होत असूनही मी येथून निघून गेले. कांचनमालेने सर्व पहिल्यापासून हकीकत सांगितली. सारेजण आश्चर्यचकित झाले होते. म्हणजे ठकसेन हा विक्रम राजाचा पुत्र होता. कांचनमालेची हकीकत समजताच लोकांनी स्वयंस्फूर्तीने जय जयकार केला. सम्राट विक्रम राजा की जय, युवराज ठकसेन की जय, महाराणी कांचनमाला की जय. ठकसेन वडिलांना नम्रपणे नमस्कार करून म्हणाला, महाराज, मी प्रतिज्ञा केली होती विक्रम राजाला तुझ्या पायांशी नमायला लावीन म्हणून. आपल्याला व मातोश्रींना त्रास दिला त्याबद्दल क्षमा करा. कांचनमालेला व ठकसेनाला मिठी मारीत आनंदाश्रू गाळत विक्रम राजा म्हणाला, तुझ्या आईला मी त्रास भोगायला लावला, त्यामुळे तू दिलेला हा त्रास काहीच नाही. नाही कसा कृष्णासारख्या खोड्या करणाऱ्या मुलाला उखळाशी बांधून ठेवलंच पाहिजे. पट्टराणी सुनीता देवी म्हणाली. ठकसेनासारखा बुद्धिमान पुत्र, औरस पुत्र मिळाला म्हणून सर्वजण खुशीत होते. तेवढ्यात विजया तेथे आली. हे युवराज आणि ही विजया, सुनीता देवीची भाची, चंद्रनगरची राजकन्या. विक्रम राजा विजयाची व ठकसेनाची ओळख करून देत म्हणाला. ठकसेन विजयाकडे पाहून हसला. विजया लाजून लालीलाल झाली. विक्रमराजाचे लक्ष सहज जवळ असलेल्या आरशाकडे गेले. आरशात राजाचे व ठकसेनाचे प्रतिबिंब पडले होते. राजाला आपल्या दोघांच्यातील साम्य पाहून मागील एका पहारेकराचे शब्द आठवले. तो चोर व आपण जर शेजारी उभे राहिलात तर मी अजून सुद्धा गोंधळून जाईन. आणि ते खरेच होते, कारण ठकसेन हा त्याचाच मुलगा होता. ठकसेन त्याच्यासारखा न्यायी होता, दयाळू होता, गरिबांचं रक्षण करता होता. ठकसेनाने राजाची फार मोठी कामगिरी बजावली होती. त्या हेर स्त्रीचा शोध लावला होता. 40 दुष्ट चोरांना पकडून दिले होते. त्याच्या लाडक्या विजयाला कैदेतून सोडवले होते. विजयाची आठवण होताच राजाने तिच्याकडे पाहिले. ती हातातील रुमालाकडे पाहत होती. त्याच्यावर काही अक्षरे लिहिलेली होती. राजाने तो रुमाल तिच्या जवळून घेतला व त्यावर लिहिलेली अक्षरे मोठमोठ्याने वाचली. कांचनमालेला ही बातमी नवीन होती, पण तिला ठकसेनाची निवड एकदम पसंत पडली. तिने विजयाला जवळ घेतले. विक्रमराजा हसत हसत म्हणाला, ठकसेन, तू माझ्या राज्यात फार गोंधळ माजविलास. खुद्द मलाही फार त्रास दिलास, म्हणून तुला जन्मभर कैद भोगावी लागणार आहे. आज्ञा मान्य आहे महाराज, ठकसेनाने उत्तर दिले. विजयाच्या कैदेत तुला जन्मभर पडावे लागेल, समजलं? प्रधानजी, युवराजांच्या साखरपुड्याची तयारी करा. सर्व नगरीत आनंदोत्सव सुरू करा. आज अवंती नगरी भाग्यवान झाली आहे. तिला खरा वारस मिळाला आहे. सर्वांनी ठकसेनाचा परत जय जयकार केला. मग सगळी लोक आपापल्या घरी निघून गेली. उद्या खास दरबार भरणार होता. ठकसेनाने मिश्किलपणे विजयाला म्हणाला, विजयाराणी, ही माझी भेट. आपली कर्णफुले सांभाळा. म्हणजे ज्योतिषी आपणच होतात? विजया उद्गारली. होय बाईसाहेब, आणि ज्योतिषी आजोबांचे भविष्य कधीच चुकणार नाही. तू या राज्याची स्वामिनी होणार, एक चक्रवर्ती राजाची पत्नी होणार, असे भविष्य मी तुला सांगितलेच होते. आजोबासारखा आवाज काढत ठकसेन म्हणाला, आणि मग तेथे एकच हंशा पिकला. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. राजा विक्रमाने प्रथम कांचनमालेची हकीकत लोकांना सांगितली. स्त्री चरित्र विक्रम चरित्रापेक्षा गहन आहे हे पटवून देण्यासाठी तिने जे हाल सोसले त्याची माहिती सांगितली. ठकसेनासारखा सुपुत्र देऊन तिने स्त्री चरित्र हे जास्त गहन आहे हे सिद्ध केले आहे. तिचा जय झाला आहे हे मी मान्य करतो, आणि तीच मोठी राणी असल्याने पट्टराणीचा मान यापुढे तिला दिला जाईल असे जाहीर करतो. तसेच राजपुत्र ठकसेन आता अवंती नगरीचे भावी सम्राट असतील अशी मी घोषणा करतो. राजाच्या या बोलण्यानंतर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. नंतर ठकसेनाने आपली सर्व हकीकत सांगितली. ज्या कुणाचे निरपराध असूनही नुकसान झाले होते त्यांची क्षमा मागितली.
नुकसान भरपाई करून दिली जाईल असे आश्वासन दिले. ठक्सेनाने लुबाडलेला सर्व माल ज्याचा त्याला परत दिला जाणार होता. मात्र यापुढे अप्रामाणिक गरीब लोकांना लुबाडणाऱ्या माणसांना कडक शिक्षा होणार होती. माळीन बावरूने एका बाजूला बसली होती. आपल्या घरात राहणाऱ्या साध्या भोळा पोराने एवढे उद्योग केले असतील यावर तिचा अजून विश्वास बसत नव्हता. ठक्सेनाने तिला पुढे बोलाविले. तिने केलेल्या मदतीचे वर्णन केले. यापुढे तिला घराण्यातील म्हाताऱ्या माणसासारखा मान मिळेल असे जाहीर केले. तिला मोठा वाडा बांधून देण्यात येणार होता. ठक्सेनाचे हे शब्द ऐकताच ती म्हातारी आनंदाने खरोखरच रडू लागली. प्रधानाच्या जावयाची व त्या नायकिणीची माहिती सांगणाऱ्या, ठक्सेनावर पूर्ण विश्वास दाखवणाऱ्या त्या मित्राला ठक्सेनाने तेथेच सरसेनापतीचा हुद्दा दिल्याचे जाहीर केले. इतर तरुण मित्रांना, त्याच्या गुराखी मित्रांनाही त्याने उत्तम नोकऱ्या दिल्या. प्रधानाला व प्रधानाच्या जावयाला आता स्वस्त बसवेना. त्यांनी सर्व खरी हकीकत भर सभेत सांगितली. ठक्सेन आपला जावई बनून आला होता, पण किती सभ्यपणे वागला. एवढेच नव्हे तर त्याने आपला शब्दही खरा केला हे त्याने जाहीरपणे सांगितले. ठक्सेनाने आपल्या मेहुण्याला आपला खास शरीर रक्षक व सल्लागार नेमल्याचे जाहीर केले. त्या ओसाड वाड्याचे ठिकाणी मोठे शिवालय बांधण्यात आले. भोवताली सुंदर बाग करण्यात आली. खंदकावर पूल घातला. कांचनमाला आपल्या आवडत्या बागेवर बरेच वेळा जात असे. मात्र ती आता एकटी नसे. विक्रमराजासह ती तेथे जाई. अवंती नगरी आता सुखात नात होती. पुढे ठक्सेनाचे व विजयाचे लग्न अतिशय थाटामाटाने झाले. त्यावेळी गोरगरिबांना खूप दानधर्म करण्यात आला. विक्रमराजाने आता राज्याचा कारभार चतुर पुत्रावर सोपवला. पुढे राजा ठक्सेनाने अनेक वर्षे सुखाने राज्य केले. श्रोतहो, राजपुत्र ठक्सेन या कथेची आज आम्ही सांगता करत आहोत. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. तसेच या कथेला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. मराठी मनमोहक कथा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका. आमची पुढची कथा एक प्रेमकथा आहे. ती कथा देखील तुमच्या पसंतीस उतरेल अशी आम्ही आशा बाळगतो. तर पाहायला विसरू नका. अनपेक्षित प्रेम.